ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. येडायला घेऊन ये. चला कुठे जायचं? कुठे काय भीक मागायला तुम्ही कशाला येताय? मी याला घेऊन जातो. नाही. मी तुम्हाला दोघांना अजिबात सोडणार नाही. अरे काय आलं? रे विठ्ठल चॅप्टर आहे रे. घेऊन जा याला पळून. हे काय नको, मी जातो यांच्या बरोबर. काय तू संध्याकाळची तयारी कर. हो. कळलं का? चला. नाही. अरे काय नाही नाही काय नाही काय चल. झोपला ना परत? उर्मी तुझ्यावर गेलाय अगदी. उठ सूट झोपा काढत असतो. तुला आठवतं कॉलेजमध्ये असताना तू लेक्चर चालू असताना काय झोपा काढायचीस? इथे टीचर शिकवत आहेत आणि तू पेंगतीयस आणि इथे रेगोटे आवडतेस. शैलेशचं लग्न ठरलंय सुरुची. ठरलं लग्न? कोण? तीच मुलगी आहे? चांगलंय की मग होईल त्याचं लग्न. सुरुची हे बघून मी तुझंही लग्न झालंय, मग तो काही तसाच राहील का? आणि मुलगी चांगली असेल तर काय हरकत आहे? शैलेशला मी दुसऱ्या मुलीबरोबर इमॅजिनच नाही करू शकत. नाही उर्मी, तुझा असा विचार करणं अगदी चूक आहे. हे बघ, शैलेशचं जर लग्न झालं तर हळूहळू त्याचा विचार तुझ्या डोक्यातून निघून जाईल. तोही सुखी होईल आणि तूही. नाही सुरुची, शैलेशला मी विसरणं खूप कठीण आहे. उर्मी, यू हॅव टू फॉरगेट हिम. तो आता तुझा नाहीये. अवी बाकरवाडी, थँक्यू सो मच. मला ना रोजच्या रोज ते अळणी जेवण जेवण इतका कंटाळा आला होता ना. रोज ते सूप दूध अळणी जेवण. थँक्यू सो मच. युअर अ डार्लिंग. एकच खा. सुपर लवली. आय लव्ह यू. तुला आठवतं लहानपणी मला टायफॉइड झाला होता तेव्हा तू कशी मोठ्या घेऊन यायचीस आणि मी चोरून खायची.
गेलेच दिवस. ए तू घे ना एक. Only one. नाही मला नको माझ्यासाठी. नको मला त्रास होतो. हे हालचाल जाणवते का ग? अरे किकी चला लवकरात लवकर आशू काकूला हॅलो म्हणा. से हॅलो टू आशू काकू क्विकली कम ऑन. आणि लवकर बाहेर निघा. आशू काकूला तुमच्याशी खूप खूप खेळायचंय. आशू काकू फनी वाटतं. आशू काकू काकू नाही काकी. आशू काकी. आशू काकीला तुमच्याशी खूप खूप खेळायचंय आणि मस्ती करायची. बॉक्सिंग करूया आपण दोघं. काय गं? काय झालं? काही नाही. तू बोलत का नाहीयेस? अगं काही नाही असं. मी एकटीच बडबड करते वेड्यासर. खरं सांग. अगं खरं सौरभदाची भांडलीस? नाही. नाही ग. प्रॉमिस? नक्की खोटं नाही बोलत आहेस? तुला गंमत सांगू. आमचं लग्न झाल्यापासून ना अभि मला सारखा म्हणतोय ऍश आपल्याला पण 6 मुलं पाहिजेत. हा म्हटलं 6 मुलं काय मस्करी आहे 6 मुलं. आय सेड नथिंग डुईंग नो वे. मग म्हणे 5 आय सेड नो. आता ना मी त्याला 2 वरती सेटल केले. मी म्हटलं 2 मुलं इनफ. आणि अभि माझी मुलं आली ना की माझी मुलं सुद्धा तुला अभि काकू म्हणणार आहे. बघ मी त्यांना शिकवणार आहे. काकू म्हणाला नको राहू दे. अजंती काकी चालेल हा ना. ए तू घे ना. मी एकटं काय काम बसले. नाही ना. थोडं घे ना प्लीज माझ्यासाठी. मस्त बाकू सुपर. थँक्यू सो मच. हे सानिका तू? अगं तुला हे पुस्तक वाचायचं होतं ना. आमच्या लायब्ररीत सापडलं म्हणून घेऊन आले. बरं झालं बाई. केव्हापासून वाचायचं होतं ग मला. हे घे चल मी निघते. ए निघते काय. चल आत ये बरं. अगं पण अगं येतं खरं. लगेच कशी जातेस. अगं ये बस थोडा वेळ. अरे सानिका ताई काय ग कसलं एवढं वाचन चाललंय. आईचा लेख आलाय पेपरात तो वाचत होते. पाहू. अरे वा छान आहे की ग टायटल. अगं आई ग्रेटच आहे. इतकं सुंदर लिहिते ती. मला मजा येते वाचायला जाम. ए रीमा तुझ्या आईचा सलीलवरचा राग गेला का ग. गैरसमज होता तो झाला दूर. अजिबात गैरसमज शिल्लक राहिलेला नाहीये. आईला सारखी सलीलची आठवण येत असते. चला बरं झालं. त्याला ना खूप भीती वाटत होती की एक दिवस आपल्या घरावर मोर्चा नक्की येणार म्हणून. त्या दिवशी त्या किती चिडल्या होत्या ना. त्यांचं ते एक्स्ट्रीम वागणं पाहून. एक्स्ट्रीम काय त्याच्यात. आय मीन त्यावेळेस आई योग्यच वागली होती. आय एम सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं ग. नाही इनफॅक्ट मीच कदाचित चुकीचं वागले असेल. रीमा काय झालं ग. आय डिडंट मीन टू हर्ट यू. इट्स ओके. घे. तुला काही खायला करू का बाळा. खरंच अगं खूप भूक लागली आहे. रीमा तुझ्यासाठी. छे छे मी सकाळी सकाळी काही खात नाही. खात नाहीस की डायटिंग वर आहेस. डायटिंग. आई म्हणते डायटिंग करणं म्हणजे दळितिरेपणाची लक्षण आहेत. आई म्हणते माझ्या टेंडन्सीसाठी मी जरा तरी काही खाल्लं ना तरी मी जाडी होते. आई म्हणते की आई बघते. तुम्ही या ना या. सॉरी तुम्हाला न कळवताच आली. अरे आई मला सांगितलं असतं तर आपण एकत्रच निघालो असतो ना. अगं मला माहिती होतं तू इकडे येणार आहेस ते तू बोलली होतीस. पण नंतर माझ्या डोक्यात आलं बघ. तुम्ही बसा ना इथे. बसा ना.
अहो कधीच तुम्हाला येऊन तुमच्या घरी भेटायचं होतं, पण जमतच नव्हतं बघा. घरातल्या कामामध्ये वेळच मिळत नव्हता बाहेर पडायला. आणि मी बाहेर जायला निघाले का नेमकी अनिता यायची. मी कितीदा समजवलं तिला, पण तिचं माहेरचं आणि आईचं वेळ काही सुटत नाही. कधी कधी मला वाटतं जेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं ना, तेव्हाच तिला सांगायला पाहिजे होतं, समजवायला हवं होतं. म्हणजे अशी उठसूट माहेरी आली नसती ती. अहो असतं थोडंसं आईचं वेळ. अहो थोडं ठीक आहे, पण फार नको. सानिका कुठे येते सारखी माहेरी? खरं म्हणजे सानिकाच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना, तर सासरी एवढा त्रास होतो म्हटल्यावरती माहेरी येऊन सतत काही ना काहीतरी सांगत बसली असती. इंदुताई, नाही, खरंच सुलभाताई त्रास दिला आम्ही तिला. आई काय बोलताय तुम्ही हे? नाही सानिका, बोलू दे मला. सुलभाताई, आज खरं म्हणजे मी आले ती तुमची माफी मागायला आणि चूक कबूल करायला. कळत न कळत सानिकाला मी खूप त्रास दिला आणि त्याने खूप मनस्ताप दिला. अविनाशही कधी कधी खूप विचित्र वागत होता बघा. पण मला कौतुक वाटतं तुमच्या मुलीचं, का एवढं सगळं देखील सहन केलं तिने. आम्ही कसेही वागलो तरी चांगलंच वागली ती आमच्याशी. आज मी काय अनिता काय आम्हाला दोघींनाही जाणवते का वर्षभर या पोरीनं आमच्यासाठी खूप काही केले. आज ती घरात नसली ना तर आम्हाला चैन पडत नाही बघा. हे आम्ही आमच्या मुलींना आधीपासूनच शिकवून ठेवले. काही दिल्यानेच काही मिळत असतं ना. अहो नवीन घरात रुजणं सोपं नसतंच, पण त्या घराला आपलंसं करणं हे शेवटी आपल्याच हातात असतं. हो, पण किती ऍडजस्ट करायचं? आणि ऍडजस्टमेंट काही एकाच बाजूनी होत नसते. आणि मुलींनीच ऍडजस्ट करावं असं का म्हणणं आहे तुमचं? तसं नाही ग, मी म्हणते ना माझं चुकलं म्हणून. पण चांगलं घर, चांगली माणसंही असतात. तुला मिळाल्यात तशी भाग्यवान आहेस. तुला कसलाच त्रास नाही. अगं फार ऍडजस्ट करावं लागणार नाही तुला. त्याचं काय काकू, आमच्या घरात नसेल बहुतेक, पण काही जण की नाही दाखवत नाही. म्हणजे वरवरचं रिलेशन खूप चांगलं असतं आणि मनात काहीतरी दुसरंच असतं. एनिवेज मला जरा बाहेर जायचंय, मी तयारीला जाते. हो, ये ग मुद्दाम आमच्याकडे. हो येईन ना. तिला माझं बोलणं आवडलेलं दिसत नाही. काही चुकलं का माझं? नाही हो, तसं काही नाही. नाही, मग तिचा मूड बरोबर नसेल. मी निघते, उशीर होतोय ना. सावकाश जा राजा. हे घे. येते आम्ही. ये. आई येते. जपून बसा ना. खरं तर सुलभाताई, मी तुमच्याकडे आले होते ती सानिकाच्या डोहाळे जेवणाबद्दल सांगण्यासाठी. खूप जोरदार डोहाळे जेवण करायचंय बघा मला. मला सांगा, तुम्हाला कुठला दिवस मोकळा आहे? अहो कुठलाही दिवस चालेल की, तुम्ही ठरवा ना. म्हणजे तुमच्याकडचं डोहाळे जेवण झालं ना की आमच्याकडचं डैडी क्या हो रहा है? कुछ नहीं, ऐसे ही. राहुल पुण्याला गेलाय ना, इसलिए गुमसुम सी हो. नो डॅडी, मग कधी लग्न करताय? वेळ अजून.
आम्हाला दोघांनाही घाई आहे. पण मला आहे ना. डॅडी देखो बेटे, शादी ब्याह की बात को डिले करना अच्छा नहीं होता. वक्त हमें ज्यादा फुर्सत नहीं देता. वक्त के हाथों से हमें जिंदगी को चुराना पड़ता है पियो. तुम सुनोगे तो हसोगे. तुझ्या मामाशी लग्न होण्याच्या आधी माझं एका मुलीवर प्रेम होतं. काय? पण तेव्हा मी असा सक्सेसफुल बिझनेसमॅन नव्हतो. मी विचार केला की मी सेटल झाल्यानंतर तिच्याशी बोलीन, तिच्या पेरेंट्सशी बोलीन. पण मी सेटल व्हायच्या आधीच ती दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करून सेटल झाली. त्यानंतर एकदा भेटली ती मला. म्हणाली, इंदर, एक बार कहा तो होता मैं तुम्हारा इंतजार करते. मला माझी चूक कळाली. त्यानंतर आय नेवर वेटेड फॉर एन अपॉर्च्युनिटी. देखो बेटा, जो वक्त सामने है वही मौका है, बाकी सब धोका है. मी माझ्या स्वतःला राहुल मध्ये पाहिलं आणि त्याच्यानंतरच परमिशन दिली. सो नाईस ऑफ यू डॅडी. आय थिंक यू आर राईट. मलाही कधी कधी उगाच इन्सिक्युअर वाटतं. अँड आय डोंट वॉन्ट टू लूज हिम. अँड नाऊ आय वोंट. आणि तुम्हाला माहितीये डॅडी, त्या दिवशी तो मला काय म्हणाला? की तो मला कधीच विसरणार नाही. नेव्हर. हॅलो. हॅलो, अगं अवी, आई बोलतेय. हा आई बोल, मी करणारच होते फोन. असं नुसतं म्हण, करू नकोस कधी. गाई इथे एकतर आशूचा तू सांग, सानिका आली राहायला? नाही अगं, येईल पुढच्या आठवड्यात. अगं तुला गंमत सांगायची म्हणजे तिच्या सासूबाई आल्या होत्या घरी आपल्याकडे. अरे वा. त्यांना बहुतेक आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला असावा. बेटर लेट दॅन नेव्हर. अवी, तू सानिकाला हिंमत दिलीस म्हणून हा दिवस आला. नाहीतर तिनं आतापर्यंत सासूबाईंची बोलणी नुसती ऐकूनच घेत बसली असती. तू होतीस म्हणून सगळं झालं बघ. बरं झालं नाही. अगं तर त्या डोहाळे जेवणाचं आमंत्रण करायला आल्या होत्या. त्यांनी ठरवलंय तिचं डोहाळे जेवण करायचं आणि तुला मुद्दाम बोलवलंय म्हणून तुला फोन केला. माझं आई काय, ऍक्च्युली आशूची पण तब्येत नाहीये ना अजून ठीक. आणि मी येतेच आहे ना आता राहायला तुझ्याकडे. त्यामुळे आता डोहा जेवणासाठी येईन का नाही. आणि डॉक्टरनी पण मला सांगितले की शक्यतो जास्त प्रवास करू नका, दगदग होईल ना उगाचच यायचं जायचं. त्याच्यापेक्षा मी डायरेक्टच येईन राहायला. हे बघ, तुला स्वतःला जर दगदग होणार असेल ना तर नको येऊस, चालेल मला. पण स्वतःची काळजी घे. तुला आता दोघांची नाही, तिघांची काळजी घ्यायची आहे, माहितीये ना. बरं, डॉक्टरांच्याकडे कधी गेली होतीस? औषधं वगैरे सगळी व्यवस्थित घेतेस ना? सोनोग्राफी केली होती का? एकदम सगळं ठीक आहे. बाळाचं वजन वाढतंय व्यवस्थित, बाळांचं वजन वाढतंय व्यवस्थित. जप ग स्वतःला. हो, ठेवते ग. हाय. अरे हाय. हाऊ वाज युअर डे? नॉट बॅड. इनफॅक्ट पटकन कामं संपली, म्हटलं तुला कंपनी दिलं होतं. कोणाचा फोन होता? आईचा. अगं मग अशी का बसलीस तू? काय काय म्हणाला काय? काय नाही रे, सानिकाच्या डोहा जेवणासाठी बोलवलं. मग? मी नाही म्हटलं. का ग? नाही रे, मूडच नाही. इनफॅक्ट सौरभ, मला आशूशी बोलायची पण भीतीच वाटते. ती सारखं इतकं उत्साहाने पोरांबद्दल बोलत असते की मला वाटतं काहीतरी विषय निघेल आणि माझ्या तोंडून. तुला एवढ्यात कळायला नकोच होतं. चुकून बाहेर पडलं. एनिवे, हाऊ इज शी? शी इज ओके. बसलाय. एनिवे, चल आपण बाहेर जाऊया का जरा फिरायला, तुला बरं वाटेल. नको आता बाहेर. अगं चल ना, जरा बरं वाटेल तुला. कम ऑन कम ऑन, चल. मग त्या दोघांना पण घेऊन जाऊया. कसं नेणार? आशू इज नॉट वेल आणि अभि आता येईल, मग अभिल जॉईन. अरे असं बरं नाही दिसत दोघांनी सुटून बाहेर. बाळांसाठी जरा चल ना, जरा तुला बरं वाटेल. चल ना. आणि तुझी ती पिंक साडी नेसाच. बरेच दिवसात तुला बघितलं नाही मी ती साडी. सौरभ, कम ऑन, चल ना. काय झालंय तुला?
सी असं पाहिजे. सी अभी काय झालं, आपल्या बाजूला एवढं सगळं डिप्रेसिंग होतंय, एवढं सगळं घडतंय की वी हॅव टू कीप आवर स्पिरिट्स अप. नाहीतर मग असं सगळं डिप्रेसिंग होतं. इट्स नॉट गुड फॉर यू अँड द लिटल वन्स ऑल्सो. नाही, आपल्याला तरी आनंदी राहायला हवं आणि आजूबाजूला सगळ्यांना आनंदी करायला हवं. आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. नको जाऊ दे. अगं बोल ना, काही हवंय का तुला? I love you. I love you and these two little ones.